भगवान रामचंद्र की बाल मूर्ति 22 जनवरी 2024 को अयोध्या नगरी में स्थापित की जाने वाली है। इस शुभ अवसर पर नांदेड़ जिले के हिमायतनगर के अध्यापक श्री श्याम जी रायवार को अयोध्या में आने वाले गणमान्य श्रद्धालु एवं संत महंत की सेवा के लिए उपस्थित होने का बुलावा आया है। इस बुलावे पर श्याम जी रायवार अयोध्या निकाल है। इसके पूर्व उन्होंने प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समिति द्वारा भव्य संगीत में रामकथा में उपस्थित होकर श्री रामचरित्र मानस ग्रंथ का दर्शन किया और साथ ही हरिभक्ति परायण आचार्य बाल योगी स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज का दर्शन कर आशीर्वाद लिया। इस अवसर पर मंदिर कमेटी के सदस्य के साथ सैकड़ों श्रद्धालु व नागरिक और उनके परिवार मित्रजन उपस्थित थे। हिमायतनगर जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। आपल्या नगरीतील तमाम माता भगिनी माझे बंधू या रामकथेसाठी परमेश्वर मंदिरामध्ये एकत्र झाले। आजच रामकथेला सुरुवात झाली आणि आजच आम्हालाही अयोध्येला प्रस्थान करायचं आहे। अयोध्येचं जे आंदोलन सुरू झालं 1990 ला तेव्हापासून तसा संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे लहानपणापासून याच विचार प्रवाहामध्ये आहे आणि या आंदोलनाच्या सगळ्या टप्प्यामध्ये परमेश्वराच्या कृपेने आमचा सहभाग आहे। आज तो योग आलाय की अयोध्येला सुद्धा जाण्याचा। कार्यकर्त्यांना कसल्याही प्रकारचा मान सन्मान अपेक्षा त्या नसतात। तसंच मला सुद्धा तिथं काही पीआयपी किंवा धर्माचार्य असं म्हणून नाही, तर आपल्या प्रांतातून जे काही धर्माचार्य जे काही व्हीआयपी जाणार आहेत त्यांची त्या ठिकाणी गैरसोय होऊ नये आणि त्यांची व्यवस्था नीट लागावी त्याची काळजी म्हणून आम्ही पुढे चाललो। धर्माचार्य मंडळी त्यांच्याच आशीर्वादानं आपल्या धर्माचं कार्य समोर जात आहे। माझी इच्छा होती की गजेंद्र महाराजांचा अतिशय पावन अशा वाणीतनं ही रामकथा आपण इथं ऐकावी, परंतु संघटनेचा आदेश आला की तुम्ही आलं पाहिजे आणि त्या आदेशाचा अंमलबजावणी करत महाराजांचं दर्शन घेऊन आज निघावं असा मनोदय होता आणि त्या मनोदयाची पूर्तता महाराजांच्या दर्शनानंतर आज होत आहे। खूप आनंद होतोय। प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान होत आहे। तमाम हिंदू बांधवांना जगभरातल्या सगळ्या हिंदू बांधवांना या एवढा अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा क्षण कोणताही नसणार आहे आणि त्याचा प्रत्यक्षदर्शी होण्याचं मला भाग्य लाभतंय। त्या सगळा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जय श्रीराम। सरांचा सुद्धा हा खूप सुंदर शुभयोग आहे। माझं दर्शन मी सुद्धा एक धर्मप्रचारकच आहे, पण प्रभू रामचंद्राच्या भूमीत जाण्या अगोदर श्री राम भगवंताचं गुणखान असणारी रामचरित मानस ग्रंथाचं दर्शन झालं। एक गुरुजींचं सरांचं अतिशय महत्वाचं भाग्य आहे, कारण इथे जाऊन तर राम दर्शन करणारच, पण हे खरं साक्षात वाङ्मय स्वरूप प्रभू रामचंद्राच्या दर्शनापासून त्यांची सुरुवात झाली। सरांची यात्रा मंगलमय बनवून प्रभू रामचंद्रांच्या या मंगलमय सोहळ्याचा आनंद त्यांना द्विगुणित त्यांना तर होणारच आहे। हा विश्व या आनंदासाठी आजपर्यंत ज्या मुहूर्ताची वाट पाहत होता सगळेजण आपण त्या आनंदामध्ये सामील होणार आहोत। व्यास मंचावरनं या भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी मी विनंती करतोय, प्रार्थना करतो। हा मंगलमय सोहळा गुरुजी अनेक धर्माचार्यांचं साधू संतांच्या सेवेकरिता निघाले आहेत आणि शास्त्र सांगतं रामायण सांगतं विनु सतसंग विवेक न होई आणि सुंदर सायोग त्यांच्या संत सेवेसाठी आणि भगवंत सेवेसाठी आले। त्याबद्दल त्यांना खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा।